बुलेटिनची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीनं। कोल्हापुरात आणखी एका विचारवंताची हत्या करण्यात आली आहे। आंबेडकरी विचारवंत कृष्णा किरोल यांची हत्या करण्यात आली आहे। किरोल यांची राहत्या घरी हत्या झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे। शिवाजी विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाचे हे प्रमुख किरोले प्रमुख होते आणि या हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। कोल्हापुरातली घटना आहे आणि किरोल यांची राहत्या घरी त्यांची हत्या करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। ज्ञानेश्वर, आणखी एका विचारवंताची हत्या झाल्याचं आता समोर येत आहे, काय अपडेट्स आहेत? बरोबर आहे तन्मय, कृष्णा किरोले हे आंबेडकरी विचारवंत होते। आंबेडकरांच्या विचारांनी प्रसार करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं होतं। त्या अनुषंगाने त्यांची व्याख्यान संपूर्ण राज्यभर होत होती। शिवाय शिवाजी विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांनी काम बघितलं होतं आणि त्यांच्या आज दुपारी त्यांच्या बेडरूम मध्ये हत्या झाल्याचं उघडकीला आलं। त्यांच्या कुटुंबीयांना हत्या झाल्याचा हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची पोलिसांना कल्पना दिली। रक्ताच्या सावळात पडलेले किरोले यांच्याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। पोलीस घटनास्थळी सध्या दाखल झालेले आहेत। या ठिकाणी पंचनामा सुरू आहे। नेमकं ज्ञानेश्वर, तुला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत आता रिपाईचे नेते प्रकाश आंबेडकरजी आहेत। आंबेडकरजी, काय प्रतिक्रिया आपली या सगळ्यावर? हत्या ही झाली आहे ही नक्की आहे, पण कोणी केली आहे, कशाबद्दल केली हे अजून कळलेलं नाही। पोलीस अजून सरळ तपास करतात, चौकशी चाललेली आहे। मला जी आता माहिती मिळाली आहे त्याच्यावरून, त्यामुळे असं आत्ताच प्रतिक्रिया देणं हे काही उचित होणार नाही। माहिती आल्यानंतर मी प्रतिक्रिया देतो। नक्कीच, धन्यवाद प्रकाश आंबेडकरजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर किरोले शिवाजी विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख होते आणि त्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे। त्यामुळे कोल्हापुरात आणखी एका विचारवंताची हत्या करण्यात आली आहे आणि असा प्रकार समोर आला आहे। ज्ञानेश्वर, मी तुझ्याकडे येतोय पुन्हा, काय अपडेट्स आहेत, काय सांगतोयस? तन्मय, ज्या पद्धतीने आता पोलीस तपास करत आहेत त्या पद्धतीनुसार पोलिसांनी काही आर्थिक देवघणीतून असा प्रकार घडला असेल का या अनुषंगाने आता पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केलेली आहे। त्या अनुषंगाची आपल्याला आता माहिती मिळण्यास होते। मात्र ज्या पद्धतीनं कॉम्रेड पानसरे यांच्यावर हत्या झाली होती ती एक विचारसरणीला घेऊन आपले अभ्यास मांडत होते आणि त्या पद्धतीचे ते विचार मांडत होते। त्या अनुषंगाने ही हत्या झाली का? कारण आंबेडकरी चळवळी बाबत जी आहे ती कृष्णा किरोले यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर जनजागृती आणि आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचे काम केले होते की त्या अनुषंगाने त्यांच्या कोणी विरुद्ध गटाने त्यांच्यावरती हत्या केली आहे का, त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। पोलिसांनी या हत्या प्रकरणात एकूणच सर्वच बाबीचा उलगडा करून तपास करण्याची सूत्र आता सुरुवात केलेली। मात्र नेमकी कोणी हत्या केली, का केली याबाबत पोलीस हत्याची काही खुलासा देताना आपल्याला दिसत नाहीत। तर दुसऱ्या बाजूला अद्यापही इतका मोठ्या प्रमाणात विचारवंताचा जो आहे तो खून झाल्यानंतर ही पोलिसांनी अद्याप आरोपी कोण आहेत किंवा काय आहेत याबाबत अद्याप दुजोरा देण्याचा प्रयत्न केलेला नाही। तन्मय, नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर किरोल यांची राहत्या घरी हत्या झाल्याचं आता समोर आलं आहे। दरम्यान डॉक्टर कृष्णा किरोले यांचा अल्पपरिचय जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। डॉक्टर कृष्णा किरोले यांचा अल्पपरिचय। शिवाजी विद्यापीठातले निवृत्त मराठी विभाग प्रमुख, आंबेडकर चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते, लिखाणातून आंबेडकरांचं कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं, विद्यार्थी, शिक्षक तसंच संशोधन क्षेत्रातले व्यक्तिमत्व। 31व्या अस्मिता दर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। तसंच ग्रामीण दलित ग्रामीण शब्दकोश यांमध्ये संशोधनात्मक कार्य देखील त्यांनी केले। मग डॉक्टर कृष्णा किरोले यांच्या हत्येनं खळबळ उडाली कोल्हापुरात आणि एका नव्या वळणाला सुरुवात झाली आहे। या हत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। राज्यातील इतर विचारवंतांची हत्या झाली आहे, अद्याप त्यांचा तपास सुरू देखील आहे आणि त्यातच कृष्णा किरोले यांच्या हत्येनं खळबळ उडाली आहे। शिवाजी विद्यापीठातले निवृत्त मराठी विभाग प्रमुख म्हणून किरोलेंची ओळख होती। तसंच आंबेडकर चळवळींचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून देखील त्यांना ओळखलं जात होतं। आंबेडकरी विचारवंत कृष्णा किरोलेंची कोल्हापुरात त्यांच्याच राहत्या घरी हत्या झाली आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरात देखील खळबळ उडाली आहे। आंबेडकरांचं कार्य ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं, तसंच विद्यार्थी, शिक्षक तसंच संशोधन क्षेत्रात देखील त्यांनी मोठा सहभाग
काम केलंय। 31व्या अस्मिता दर्शन साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि अशा विचारवंतांच्या हत्येमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे। आंबेडकरी विचारवंत कृष्णा किरोलेंची राहत्या घरी हत्या झाली आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाचे ते प्रमुख होते। या हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी कोल्हापूर पोलीस या सगळ्या हत्येचा तपास सुरू केलेला आहे। डॉक्टर कृष्णा किरोले यांचा शिवाजी विद्यापीठातले निवृत्त मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांना ओळखण्यात येत होतं। आंबेडकर चळवळींचे ते कट्टर पुरस्कर्ते देखील होते। डॉक्टर कृष्णा किरोले यांनी आंबेडकरांचं कार्य हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचं काम केलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाला महत्त्व प्राप्त होतं। किरोले हे शिवाजी विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख होते। राज्यातील दाभोळकर, पानसरे तसंच कलबुर्गी हत्या प्रकरणाचा अद्याप तपास लागलेला नाही आणि यातच आता आणखी एका आंबेडकरी विचारवंतांची हत्या झाल्याचं समोर येत आहे। त्यामुळे या हत्येचं आपल्यासोबत आनंदराज आंबेडकर आहेत। आंबेडकरजी, कसं बघता तुम्ही या हत्येकडे? काय आपली प्रतिक्रिया आहे? अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे आणि आज ज्या पद्धतीने या देशामध्ये चाललेलं आहे की निर्गुण हत्याचं हे हत्या सत्र कुठे थांबलं पाहिजे, सरकारने याच्यावरती ताबडतोबने ऍक्शन घेतली पाहिजे। आणि मी सांगू इच्छितो, आंबेडकरी विचारवंतांची अशी हत्या करून आंबेडकरी विचार थांबणार नाही किंवा आंबेडकरी विचारधारा संपणार नाही आणि त्यामुळं अशा हत्यारांना ताबडतोबने शोधून त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। नाहीतर आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरून याबद्दल सरकार विचारल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच आंबेडकरजी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर या हत्या जरी सुरू असल्या तरी आंबेडकर विचार हे थांबणार नाहीत अशी प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे।